नमस्कार, डिंपल मराठी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे. पण सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत कैरीचे पन्हे. त्यासाठी लागणारे जे साहित्य आहेत ते आपण बघूया. अर्धा किलो तोतापुरी कैरी, अर्धा कप गूळ, पाव चमचा मीठ आणि पाव चमचा चाट मसाला. तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी जलजिरा देखील घेऊ शकता. तोतापुरी कैऱ्या यासाठी घेतल्या आहेत कारण ह्या जास्त आंबट नसतात. या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या कैऱ्या छिलून घेऊयात. या कैऱ्या छिलून मी आता कुकरमध्ये घेतल्या आहेत. यात आपण 1 ग्लास पाणी टाकायचंय आणि 1 शिट्टी घेऊन कैऱ्या वाफवून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथे मी कुकरची 1 शिट्टी करून घेतलेली आहे. आता गॅस बंद करूया. हे बघा, आपल्या कैऱ्या एका शिट्टीमध्येच शिजल्या गेल्या आहेत. आता आपण याला स्मॅशरने स्मॅश करून घेऊया आणि यातली जी गुठळी आहे ना ती काढून घेऊया. हे बघा, मी 2 गुठळ्या काढून घेतल्या आहे. आता आपण स्मॅशरने हे व्यवस्थित स्मॅश करून घेऊया. हे पूर्ण स्मॅश झालं आहे. आता आपण हे एका पातेल्यात काढून घेऊया. हे बघा, हे व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे. आता यात आपण जो अर्धा कप गूळ घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि या छोट्या विस्करने गूळ त्यात मिक्स करून घ्यायचा आहे. त्यातच आपण जे पाव चमचा मीठ घेतलेलं होतं तेही टाकायचंय आणि पाव चमचा चाट मसाला तेही आपण मिक्स करून घेऊया. आपण जो गूळ यात टाकलेला आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण यात 1 ग्लास पाणी टाकूया. पाणी टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही हे रवीने सुद्धा मिक्स करू शकता. आणि तुम्हाला जर पन्ह अजून पातळ करायचं असेल तर यात तुम्ही अजून पाणी टाकू शकता. तयार आहे आपले पन्हे. तर हे बघा, तयार आहे आपले पन्हे.